हॉटेल, रेस्टॉरंट किंवा ढाबा सगळी ठिकाणे प्रचलित अशी ही रेसिपी आज आपण बनवतोय. तर नमस्कार, स्वागत आहे तुमचे खमंग रेसिपीज कट्टा या चॅनलवर. मी प्रतिभा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. तर आज आपण बनवणार आहोत लहान मोठ्यांना सगळ्यांना आवडणारी पंजाबी रेसिपी, दाल मखनी रेसिपी. बनवायला अगदी सोपी आहे आणि टेस्टला खूप भन्नाट लागते. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथं मी 1 कप अख्खा उडीद घेतला आहे, काळा उडीद जो असतो सालीसकट. आता त्यात पाव कप राजमा घेतला आहे, सुका घेवडा जो आपण वापरतो. तर आता हे स्वच्छ 3 ते 4 पाण्याने धुवून मी हे गरम पाण्यात भिजवते आहे, कारण मला रात्री लक्षात नव्हतं भिजवायचं. तर मी हे 6 तासांसाठी भिजत ठेवलं आहे. उन्हाळा आहे तसंही पटकन भिजतं गरम पाणी घातल्याने. तर हे 6 तासानंतर अशा पद्धतीने भिजलं आहे. तुम्ही बघू शकता इथं उडीद आणि घेवडा छान असा भिजला आहे. आता हे शिजवून घेणार आहोत. त्यासाठी मी कुकर घेतला आहे. कुकरमध्ये 3 कप पाणी घालते आहे. फुल फ्लेमवर हे पाणी उकळत ठेवायचं आहे. 3 ते 4 पाण्याने परत स्वच्छ धुवून घेतलं आहे मी. आणि आता हे कुकरमध्ये घालून घेऊया. आता यात घालायचं आहे आपल्याला 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या, पाव चमचा हळद, 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर घातली आहे, चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि थोडंसं बटर घातलं आहे. तर आता हे मिक्स करून घ्यायचं आहे. तर व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आता कुकर बंद करून घ्यायचं आहे. फुल फ्लेमवर 1 शिट्टी करून घ्यायची आहे आणि 15 मिनटं लो टू मिडियम फ्लेमवर हे ठेवायचं आहे. आता तिथं उडीद आणि राजमा शिजतोय तोपर्यंत आपण टोमॅटोची प्युरी बनवून घेऊया. त्यासाठी मी लाल टोमॅटो घेतलेत मोठे 2, 4 फोडीत डिव्हाइड करते. याची आपल्याला प्युरी करून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने मी टोमॅटो कट करून घेतले आहे, त्यातले बिया काढून टाकले आणि आता याची एक प्युरी करून घेणार आहोत. इथं कुकरही थंड झाला आहे आणि घेवडा आणि उडीद छान असं शिजला आहे. तर तुम्ही इथं बघू शकता. आता हे थोडंसं स्मॅश करून घ्यायचं आहे. चमच्याच्या मागच्या बाजूने किंवा स्मॅशरने तुम्ही हे स्मॅश करून घेऊ शकता. स्मॅश करून घेतले आणि तुम्ही इथं बघू शकता ह्याचं टेक्स्चर. दाल मखनी याच प्रकारची असते. आता इथं फोडणी करण्यासाठी आपण तेल घालायचं आहे. तर मी कढईत इथं तेल घातलं आहे. तर 2 पळ्या तेल घालून मी इथं थोडी मोठी क्यूब घेतली बटरची क्यूब छान मेल्ट होऊ द्यायची. अगदी कमी इन्ग्रेडियंट्समध्ये आपले टेस्टी दाल मखनी तयार होते. तर 1 चमचा मिरची पावडर घातली, पाऊण चमचा गरम मसाला घातला आहे, अर्धा चमचा जिरा पावडर घातली आहे, 1 चमचा आलं लसूण पेस्ट घातली आणि मंद आचेवर हे छान परतून घ्यायचं आहे. आता यात टोमॅटो प्युरी घातली, तीही छान परतून घ्यायची आणि मंद आचेवर ह्याला छान शिजू द्यायचं आहे. तर व्यवस्थित लो टू मिडियम फ्लेमवर हे परतून घेतल्यानंतर आता अगदी थोडंसं पाणी घातलं आहे. ज्या मिक्सरमधून आपण टोमॅटो प्युरी केली त्याच मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी घालून यात घातलं आहे, जेणेकरून हे करपणार नाही. पुन्हा एकदा मिक्स करून आता याला झाकण ठेवूया. तर 5 ते 7 मिनटासाठी हे छान शिजवून घ्यायचे, जेणेकरून टोमॅटोचा कच्चापणा जाईल. तर तुम्ही इथं बघू शकता मसाला छान भाजला गेला आहे, तेल सेपरेट झालं आहे. आता या स्टेजला मी हे जे दाल मखनी आपण स्मॅश करून घेतली होती त्यात मी गरम पाणी घातले. गरम पाणी घालून छान मिक्स करून घ्यायचे आणि आता ह्या फोडणीत ओतून घ्यायचे. तर फुल फ्लेम करून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे, जेणेकरून हे एकजीव होईल. याला छान उकळी येऊ द्यायची. कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करत पाणी घालायचे. थोडी कसुरी मेथी घालते हातावर क्रश करून, ह्याची टेस्ट खूप छान लागते. यात घालायचं आहे थोडं फ्रेश क्रीम. फ्रेश क्रीम नसेल तर दुधावरची साय फेटून घातली तरीसुद्धा चालेल. अगदी क्रीमी लागते, टेस्टी लागते. ही रेसिपी बनवायला सोपी आहे आणि कमी घरगुती साहित्यात, कमी मसाल्यांच्यात तयार होते. ह्या रेसिपीत बटर आणि क्रीमचं कॉम्बिनेशन खूप छान लागतं. तर ही छान उकळी येऊ द्यायची. वरून बटर क्यूब घातली. तर आता अगदी रेडी आहे. 7 ते 8 मिनटं उकळल्यानंतर आपली दाल मखनी रेसिपी अगदी तयार आहे.
व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओत नवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय.